नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. बदलापूर प्रकरणात 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे महाविकास आघाडीतल्या पक्षाने. स्वाभाविकपणे संपूर्ण महाराष्ट्रात आजचा बंद यशस्वी होणार. आता या प्रकरणावरचं राजकारण करू नये असं आवाहन सत्ताधाऱ्यांनी केलं आहे, पण राजकारण तर केलं जाणारच. हे आंदोलन केवळ सामाजिक नाही, हे राजकीय पण आहे. आणि उलट समजा जर कदाचित महाविकास आघाडीची सत्ता राहिली असती आणि अशी घटना घडली असती तर महायुतीतली मंडळी गप्प बसली असती का? त्यांच्या प्रतिक्रिया आल्या नसत्या का? काय घडतंय बघा. बदलापूरच्या प्रकरणामध्ये जेव्हा एखाद्या शाळेत अशी घटना घडते, पोलीस, शाळेतलं संचालक मंडळ, शाळेतले शिक्षक, कोणीच त्या पालकांना दाद देत नाही. आता एक एक किस्से त्याच्या समोर यायला लागलेत. तिच्या अंगावरच्या जखमा बघून पोलीस रिपोर्ट असताना, डॉक्टरांचा रिपोर्ट असताना देखील काय म्हणतात शाळेवाले, सायकल चालवताना ती पडली असेल, त्याच्यामुळे लागला असेल. कोणीच म्हणजे त्याची तक्रार ऐकून घ्यायला तयार नाही. अतिशय वाईट अवस्था आहे. आम्ही किती असंवेदनशील बनत चाललेलो आहोत. या प्रकारामध्ये सगळ्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. शिक्षकांना शिक्षा व्हायला पाहिजे, संचालक मंडळांना शिक्षा व्हायला पाहिजे, आणि ज्या पोलिसांनी त्रास दिला, गुन्हा नोंदवायला ताटकळत ठेवलं पालकांना, त्यांना पण, ज्या रुग्णालयामध्ये तातडीनं तपासणी झाली नाही तिथे पण ताटकळावं लागलं. या सगळ्यांवरती काय झालं की व्यवस्था ही किती बोथट होऊन गेली आहे. कोणालाच काही वाटत नाही आहे. या ठिकाणी आपली मुलगी असती तर मी काय केलं असतं, ही भावना लोकांच्या मनामध्ये काय येत नाही. आणि बदलापूर नंतर संपूर्ण महाराष्ट्रात, मग अकोला असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, अशी सगळी प्रकरणं समोर यायला लागली. अर्थात हे आज नाही आहे. ह्या घटना वर्षानुवर्षे घडतात. फक्त आता लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे, पालकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे, आणि त्यामुळे या ज्या तक्रारी येत आहेत ना, ते हिमनगाचं टोक आहे. 5% देखील तक्रारी येत नसतील, 95% प्रकरण दाबले जातात. उगीच आपल्या आबरूचं खोबरं व्हायला नको. त्या मुलीच्या पुढच्या आयुष्याचा विचार करून या प्रकरणावरती पडदा टाकला जातो. पण हे घडतंय अतिशय भीषण आहे. आम्ही पुढे जातोय का मागे येतोय कळत नाही आहे. ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या घटना घडतायत ना, समाज म्हणून आम्हाला याच्यावर विचार करायला लागेल. राजकारणी मंडळींना त्याचे राजकीय अर्थ काढण्याची पूर्ण मुभा ते काढणार. त्यांना काढू नका म्हटलं तरी ते कोणी थांबणार नाही. मग सत्ताधाऱ्यावर विरोधक टीका करणार. आमचं सरकार सत्तेत असताना आम्ही कसं केलं आणि तुमचं असल्यामुळे तुम्ही कसं दुर्लक्ष केलं, हे बोलत राहणार. काळ हेच त्याला उत्तर आहे. सत्तेमध्ये अ आहे का ब आहे, यापेक्षा देखील प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन सगळी प्रशासकीय यंत्रणा कशी काम करते हे महत्त्वाचं आहे. काय झाले, दुर्दैवाने प्रशासकीय यंत्रणेला कोणाचाच धाक राहिलेला नाही. कोणी जरी सत्तेवर आला तरी आम्ही परमनंट आहोत, हे टेम्पररी आहे, 4-5 वर्षाचे, आम्ही परमनंट आहोत, ही भावना त्यांच्या मनामध्ये असते आणि त्यातूनच त्यांची मुजोरी वाढते आहे. या सगळ्या प्रकारामध्ये एखादंच लोकांना सांगता येईल असं उदाहरण घडलं पाहिजे. न्यायालयाने फास्ट ट्रॅक, आता जो याचा निकाल लागेल, आता खटला कसा चालतो आणि किती दिवस लागतं, कारण आपल्यालाही माहीत आहे 32 वर्ष खटले चालतात. आणि मग जे खटला चालवणाऱ्यांचा उत्साहच राहत नाही. कधीतरी 7 वर्ष 8 वर्षापूर्वी 8 वर्षाच्या असताना वयाच्या एखाद्या मुलीवरती बलात्कार झाला असेल आणि 30-35 वर्षानंतर न्यायालयात नेमकं काय झालं सांग म्हटल्यानंतर त्या महिलेने काय करावं? तिला असं वाटतं की हाच काय न्याय आहे का? परमेश्वरा, हे कुठली म्हणजे माझ्यावरती, म्हणजे आपण द्रौपदीचं वस्त्रहरण आणि त्याला धावून आलं श्रीकृष्ण. आता श्रीकृष्ण येणार नाही. आता आपल्यालाच द्रौपदीलाच पदर खोचून पायात जोडा घ्यावा लागणार आहे. अशा घटना समजा जिथं घडतील, म्हणजे महिला आक्रमकपणे अंगावर जातायत असं झालं ना, काही प्रकरण कमी होतील. जगण्याचा अधिकार सर्वांना आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. उद्याचा बंद हा सर्वांनीच
या बंदला विरोध करण्याचं काही कारण नाही. उद्याचा बंद यशस्वी व्हायला पाहिजे. तो विरोधकाचा आहे म्हणून अयशस्वी व्हावा असं काही कारण नाही. कारण हा विषय अतिशय गंभीर आहे, सामाजिक विषय आहे आणि या विषयामध्ये सर्वांनीच यात सहभागी व्हायला पाहिजे. आणि बंदमध्ये आपल्या भावना म्हणजे आपण त्या पालकांप्रती, आपण त्या मुलींप्रती, त्या कुटुंबियाप्रती सहवेदना व्यक्त केल्या पाहिजेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जे आरोपी आहेत त्यांच्या मनात जरब बसावी, यासाठी सगळ्यांनी एक होण्याची गरज आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.